जनसेवा मित्रमंडळ आणि विठ्ठलवाडी मित्रमंडळ यांच्यातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहाने बालकृष्णांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो। श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा रात्री 12 वाजताची हंडी फोडून मानाची हंडी फोडून साजरा केला जातो आणि यंदाच्या वर्षी देखील हे उत्साहाने पार पडलेला आहे। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता पदाधिकारी राज पाटील यांच्यातर्फे हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि यंदाच्या वर्षी हे 13 वर्ष आहे। यावेळी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल साने यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। त्याचबरोबर विनय वरे, वसंत वरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात जे ते पथकांनी हजेरी लावली। त्याचबरोबर यावेळी महिला पथक देखील या ठिकाणी उपस्थित होते। तसेच पथकांनी एकत्रित येऊन थर रचत विविध संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला। महिलांनी साडीमध्ये थर लावण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर जे गरिबांचा राजा नावाचे पथक होते या ठिकाणी त्यांच्यातर्फे एक बॅनर झळकवण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी थेट लिहिलं होतं की अप्पा आम्ही तुमच्या सोबत आहोत। यावेळेस आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत आपलं प्रेम आणि उत्साह दाखवण्याचा या पथकातर्फे प्रयत्न केला गेला। जाणून घेऊया यावेळेस बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे। त्याचबरोबर विविध संदेश देण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला गेलाय। जाणून घेऊया ते संदेश नेमके काय आहेत। जनसेवा मित्रमंडळ व विठ्ठलवाडी सेवा मंडळ यांच्यातर्फे हे 13वे वर्ष आहे आणि अतिशय आनंद वाटतो की राज ज्या प्रकारे 11 वाजल्यापासून आदल्या दिवशीपासून तयारी करतात आणि रात्री पारंपरिक पद्धतीनं रात्री 12 वाजता दीप प्रज्वलन करून आपण नारळ वाहून हे दहीहंडीची सुरुवात करतो आहे। आणि आज विशेष करून एक महत्त्वाचं तुम्ही लक्षात घेतलं असेल की आम्ही आई जीवदानी पाचपायरीवाले येतोच, त्याच्यानंतर साईबा मित्रमंडळ आहे इथलं स्थानिक ते आले, त्याच्यानंतर साईबा तुमच्या मंडळाचं नाव गरिबांचा राजा हे एक मंडळ आलं आणि विशेष करून तुमच्यासमोर मुलींनी 4 थर लावलेले आहेत। हे विशेष आहे आणि अतिशय आनंद होतोय हा 13वे वर्षी साजरा करण्यामध्ये आणि ह्याच्यापेक्षा दुप्पट आनंद उद्या होईल। आणि आपली पारंपरिक जे महाराष्ट्रात तर आपला कृष्ण जन्म आणि कृष्णाष्टमी अतिशय चांगल्या प्रकारे साजरी होते, त्याच्यामध्ये अतिशय आनंद होतोय आणि राजसारखी लोक हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात, तसा तो चालू ठेवलेला आहे। आणि उद्या सरकारने जे काही नियम अटी ठेवले आहेत, अटी शर्ती, त्याला बांधील राहून उद्या दुपारपासून रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे। त्याच्याबद्दल राज यांचं मनपूर्वक मी धन्यवाद देतो आणि उद्याच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। सर काय सांगाल, आता रात्रीचा जवळपास 1 वाजलेला आहे, पण मुली असो मुलं असो दोघांमध्ये जो उत्साह आहे पाहताना काय नाही, एकाने तर अप्पा आम्ही तुमच्या सोबत आहोत हा देखील एक बॅनर झळकवला होता, काय सांगाल? आज गोकुळाष्टमीचा सण पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्म झालेला आहे। त्यानंतर आपण जो दहीहंडी म्हणजे गोपाळकाला म्हणून जो सण साजरा करतो श्रीकृष्णाच्या आवडीचं, इकडे माखनचोर म्हणून इकडे आपल्याला माखन त्या दहीहंडीतून दिलं जाते प्रसाद म्हणून आणि सगळे गोविंदा ह्या क्षणाची वाट बघत असतात। आणि खास करून उल्लेखनीय म्हणजे महिला गोविंद पथकसुद्धा हजेरी लावत आहेत आणि यशस्वीरित्या 4 थर 5 थर हंडी लावून फोडत आहेत इकडे आणि एक गोविंदाचा आनंद लुटत आहेत। हा गोविंदा आयोजक राज पाटील जनसेवा मित्रमंडळ आणि विठ्ठलवाडी मित्रमंडळाच्या वतीने केला जातो आणि त्यांचे कुटुंबीय याच्यात सहभागी असतात आणि सगळ्या गोविंदांचा सन्मानपूर्वक इथे आदर करून आणि कुठली रिस्क न घेता, कारण कसं आहे गोविंदा 4 थर 5 थर 6 थर 7 थर मग ते व्यावसायिक स्वरूप ज्याला येतं ते व्यावसायिक स्वरूप इकडे टाळलं जातं खास करून आणि त्यामुळे खरोखर खेळ आणि सण असा दुहेरी उद्देश ठेवून साजरा केला जातो। मी या सर्व गोविंदा पथकांचं खरोखर अभिनंदन करेल, आयोजक राज पाटीलचं अभिनंदन करेल, जनसेवा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल, विठ्ठलवाडी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन। तसंच उद्या होणारा खरा गोविंदा उत्सव जो चालू होतो आहे त्यामध्ये मी सर्व गोविंदांचं संरक्षित आणि चांगल्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्यांची गोविंदा उत्सव पार पडू दे अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। राजा काय सांगाल, आज 13 वर्ष आहे आणि इतक्या वर्षांपासून इतक्या सहजरित्या कार्यक्रम चालतो, कोणती दुखापत नव्हता, कोणता अपघात नव्हता, काय सांगाल कुठून प्रेरणा मिळते आणि कसं आता हे पुढे उत्सव सुरू आहे? सर्वप्रथम मी आहे ना बहुजन विकास आघाडीचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे आणि आम्हाला आमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन मागच्या 14 वर्षापासून मिळत आलेलं आहे। त्याच्यामध्ये आमचे सानेसाहेब आमच्या मंडळाच्या पाठीमागे अक्षरशः म्हणजे एकदम अशा पद्धतीने आम्हाला त्यांचा सपोर्ट असतो
की कधी आम्हाला काय बघायची गरज नाही लागत. पोलीस स्टेशन असो, महानगरपालिका असो, कुठे असो, त्यांचा पूर्ण सपोर्ट आम्हाला या मंडळाला मिळालेला आहे मागच्या 15 वर्षापासून. तसंच आमचे पक्षाचे सर्व आप्पा हितेंद्रजी ठाकूर, कामगार नेते राजीवजी पाटील साहेब किंवा बिट्टू दादा किंवा आमचे संघटक सचिव अजीवजी पाटील साहेब, ह्या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन किंवा आमच्या मंडळाला हे कंटिन्यू मिळत आलेलं आहे. आणि आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे सर्व करत असतात. त्याच्यात माझं असं काहीच वेगळं असं योगदान असते असं नाही. त्याचप्रमाणे आमचे वरे साहेब ह्यांचंही आम्हाला मार्गदर्शन मागच्या 15 वर्षापासून या मंडळाला मिळत आलेलं आहे. यंदाच्या वर्षी काय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे? यावेळेला आम्ही संदेश दिलेला आहे की सोशल मीडियामध्ये आजची जी तरुण पिढी पूर्णपणे वाहवत चाललेली आहे, पूर्ण तासनतास त्याच्यामध्ये ते घालवत असतात. म्हणजे अक्षरशः यंग पिढी त्याच्यामागे पूर्ण दिवस त्यांचा अभ्यासात रस नसतो. दिवसभर त्यांचा फक्त मोबाईल गेमिंग असो का काही असो त्याच्यामध्ये ते पडलेले असतात. तर आमचं म्हणणं हे आहे की सोशल मीडियाला तुम्ही वापरा, पण त्याचा चांगल्या कामासाठी वापर झाला पाहिजे, वाईट ह्याच्यासाठी वापर नाही झाला पाहिजे.